नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. आज अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञानामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. आज राऊत साहेबांकडे आपण केळी खत व्यवस्थापनाबद्दल आणि त्यांच्या केळीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी त्याबद्दल विचारणा करण्यासाठी आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांना ती माहिती मिळण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव गोविंद धारूजी राऊत. मी अर्धापूरचा रहिवासी आहे आणि जतकर साहेबांना जशा प्रकारे आम्हाला अंकुश पाटील तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही केळी उत्पादन घेत आहोत. बरं, तुम्ही पहिल्या सुरुवातीला आपली केळीची लागवड कशा पद्धतीने किती अंतरावर कसं काय 6x5 वर लागवड केली. हं. सोयाबीनमध्ये होती आपली लागवड. हं. सोयाबीन आंतरपीक घेतलं होतं आपण याच्यात. बरं. आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपण 1800 रोप याच्यात लागवड केलेली आहे. बरं. मग याला पहिल्या सुरुवातीला खतं कसे दिले होते? खतं मी शेणखतामध्ये मिक्स करून जसं भट्टी लावतात, रासायनिक एक 20% आणि 80% आपला कुजलेला म्हणजे प्रक्रिया करून शेणखत तयार केलेला आहे. तो शेणखत एक 8 दिवस भट्टी लावून त्याचे नंतर मग मी डायरेक्ट याला याच्यात आऊत फिरवलंच नाही. सोयाबीन निघालं की शिपून दिला खत शिपून दिला आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये म्हणजे रिव्हर्स फॉरवर्डनं माती लावून टाकली. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी काय आऊत लावलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची फक्त निंदन केली. बरं, त्याच्यानंतरचे खत व्यवस्थापन कसे ठेवले? खत व्यवस्थापन म्हणजे मध्ये मी ते अंकुश पाटलाचं तंत्रज्ञान आहे त्या हिशोबानं 13-0-45 अमिनो ॲसिड, लाईम सल्फर, 052-34 हे स्वतः आखाड्यावर तयार करून मी सगळं ड्रीपद्वारे दिलेलं आहे आणि फक्त त्या भट्टीचे 2 डोस टाकलेले आहेत. बरं, याच्यात तुम्हाला सगळ्यात चांगला हे काय वाटलं म्हणजे अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञानामध्ये लाईम सल्फरचा काय रिझल्ट आला? लाईम सल्फरचा म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हा प्लॉट हिवाळ्यात इतकी थंडी होती, एवढा दबला होता की अक्षरशः त्याचे पोंगे असे पिवळे पडून करपू लागली होती. याला फक्त मी 5 लिटर एकदा लाईम सल्फर सोडलं तर त्याच्यानंतर एवढी फरक पडला की सगळे असे एकसारखी वाढ झाली. त्याच्यानंतर आपण दुसरं काही सोडलं नाही, फक्त कॅल्शियम नायट्रेटच्या बॅगा आणून सोडल्या, बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट. आता तुम्ही घड निसवणीच्या अवस्थेमध्ये होते त्यावेळेस कुठले खतं दिले म्हणजे? आपण 0-0-52-34 आणि आणखी काय पोट्यासाठी अमिनो ॲसिड पोटॅश. ओके. आता तुम्हाला या केळीच्या फण्या किती आल्या, घड कसा आला? फण्या जवळपास कमीत कमी 12, जास्तीत जास्त 16-17, पण मी 10च्या वर ठुले नाही, सगळ्या मोडून टाकल्या. याच्यात तुमचं आर्थिक नियोजन कसं झालं? याला बर्ड इंजेक्शन केलं आपण एक्सपोर्ट करण्याच्या याच्यामध्ये. पूर्ण बर्ड इंजेक्शन केलेलं आहे प्लॉट. आणि आर्थिक नियोजन कसं झालं? इतर खर्च किती होणार होता? आणि आता समजा 3 डोस अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञानामध्ये तुम्ही ज्या निविष्ठा वापरल्या त्यातला बदल काय दिसला तुम्हाला? म्हणजे जवळपास 50%च्या वर खर्च वाचला माझा. एक 15,000 रुपयाच्या सहज असं 1.5 एकर केळीला 15,000ची डोस होती प्रत्येक वेळेस. पण तेवढी यावेळेस झालीच नाही. आणि माझी फक्त 4-5 हजार रुपयात मी याच वावरात सोयाबीन निघालतं 24,000 रुपयाचं. तेवढ्याच खत 1.5 एकर हळद आणि 6,000 केळीला वापरलं. बरं. 24,000 पैशामध्ये खतामध्ये द्रवरूप खतं मिळत असल्यामुळं काय झाडांना ताबडतोब मिळतात का, फिक्सेशन होत नाही आणि कमी खर्चात स्वतः बनवतात. त्याच्यामध्ये ह्युमिक पण आपण 4 स्ट्रोक जे म्हणले होते सर, आपण त्याला खत टाकल्यानंतर एक 2-4 दिवसानं 4 स्ट्रोकचा एक मारा दिलेला आहे. 4 स्ट्रोकमध्ये अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि फुलविक ॲसिड आणि कार्बन ह्या सगळ्याचा कॉम्बिनेशन एक डोस दिला. आणि मायक्रोन्यूट्रन सुद्धा तुमच्या अंडरमध्ये बनवलं होतं आपण स्वतः घरी बनवून. इथं तुम्हाला दाखवतो. आता ह्या सगळ्या निविष्ठा तुम्हाला उपलब्ध कशा? हे जतकर
साहेबाच्या मार्गदर्शनाखाली तुमच्याच मार्गदर्शनाखाली हां. सर्व तुमच्या दुकानावर जे भेटते त्या तुमच्याच मार्गदर्शनाखाली जसं ते सगळे PDF देऊन हां. काही समजत नसेल तर फोन करून हां. व्हिडिओ करून असं करा, काही चुकतंय का हं. किंवा काही प्रक्रिया वेगळी होती का हं. हे सगळं तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळं चांगलं. बरं, आता तुमचं समाधान आहे या भरपूर. तंत्रज्ञानावर? मग. दुसऱ्या बाकीच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही? ह्या समजा हा निसर्ग असा करत आहे. हं. कालच माझे झाडं याच्यातले जवळपास 20-25 झाडं पडले तर मला कळकळ वाटते. ज्या शेतकऱ्याचे 100% प्लॉट गेलेत हं. त्यांनी काय करावं, फाशी घ्यावं काय? एवढे समजा 1,00,000-2 लाख रुपये टाकायचे, हं. याच्यात उत्पन्नाची हमी नाही. हो. जोपर्यंत मार्केटला माल जाईल, हं. भाव लागल किंवा न लागल हे बी आपल्या हातात नाही. हं. आणि निसर्ग कालपासून वारंवार पाहतोय आपण की सगळ्याच खूप होते. याच प्लॉटमध्ये तुम्हाला दिसेल इकडे इकडे झाडं कसे असे पडलेले आहेत. बरं. चांगले समजा याच्यातले हे झाले. खर्च बचत करणं हा महत्वाचाच विषय आहे. आता काळाची गरजच आहे. आणि होणारा जो रासायनिक खतावरचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये आपण एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये 50% रासायनिक घटक, 25% सेंद्रिय घटक आणि 25% जैविक निविष्ठा वापरून त्याचा संयुक्त खत व्यवस्थापनाचा रेशो आपण ठेवला तर निश्चितच बाकीच्या जेवढ्या कंपन्याच्या म्हणा किंवा मार्केट जे बाजारातले जे खतं आहेत त्याच्यापेक्षा आपला किती खर्च कमी होते म्हणा? 50%च्या वर होते वाचते. 30%, 25-30%? 50% ॲक्युरेट 50%च्या वरच वाचते. आता नियोजन आता आपण समजा विचार केला तर आता मी विचार करतो तर तुमच्याकडून फक्त मी 5,000 रुपयाचं सामान आणलेलं आहे. तर विचार करा की आता 5,000मध्ये माझे 2 कॅन झालेले आहेत, भरपूर सोडणं पण झालेलं आहे. त्याच्यावर केळी तयार होती, आता तयार एका महिन्यामध्ये उतरा येते. तर विचार करायसारखी गोष्ट की आता 5,000 बॅगच 5,000ला आहे. केमिकलचे आणायला गेले तर 0050 आपल्याकडे फक्त 800 रुपयात होते. तयार होते. तर त्याच पद्धतीनं म्हणजे रिझल्ट पण यायला ना. त्याचा रिझल्ट नाही म्हणावं तर आपण झाडं पडत नव्हते, चांगली झाडं पडत नव्हते किंवा गॅप पण येत नव्हता. फक्त मार्केटमध्ये फक्त आपण कॅल्शियम नायट्रेट एवढंच वापरलं. कॅल्शियम पण आलं ना आपलं, ते आता नव्हतं त्यामुळे आपण ते वापरलं. आता कॅल्शियम पण आलं. बरं, आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना, दर्शकांना आपण आपल्याकडं झालेले जे घड कसे विकसित झाले ते दाखवूया. हा, हे याच्याबद्दल सांगा. हे आपण हे झाड आहेत, आपण फण्या याच्या फक्त 10 ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला एक प्रॅक्टिकलमध्ये मोडून दाखवते. झाड आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या 2 12 13 होत्या खाली. बाहेरनं काही कमी जास्त थोडे असतील. बरं. तर सगळी खेळतो नका ते एक ठेवा. ते प्रत्येकाला खाली अन्न पुरवठा व्हायसाठी याचे खालचे 2 केळं ठेवायची. म्हणजे याच्यापर्यंत याचं जे अन्न पुरवठा आहे ही इथपर्यंत सडत नाही. हे शेवटच्या फणीला पण अन्न पुरवठा व्हावा. बरं. त्यासाठी ते 2 केळं ठेवण्याची गरज आहे. चांगली आहे. हे आघाडाचं काय वजन येईल अंदाजा हे भाया? हे चांगलं आहे. 30 किलो होते अलीकडे. सर 30 किलो होते तेव्हा अलीकडे तू त्याच्या मागं जाय ना तिकडे. मी काय करतो, सरासरी आपण ॲव्हरेज धरलंय 25चं. थोडं अलीकडे या तुम्ही बांधावर. त्याचं ॲव्हरेज 25चं यावं. 25 एवढ्या खर्च कमी असता वेळेस 25चं जरी आलं याच्यामध्ये तरी खूप परवडते. ओके. बरं, आता भविष्य म्हणजे आता खरीपाच्या हंगामामध्ये तुमचं काय नियोजन राहणार आहे आता नव्या केळीसाठी किंवा काय? नव्या केळीसाठी ते आपण जे जुन्या तुम्ही त्या मार्गदर्शनाखाली तुमच्या बीज प्रक्रिया वगैरे ड्रिचिंग आपले जैविकचं जे आहे. धन्यवाद तुमचे.